जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने घरी आलूचा पराठा बनवला ना, तर तुमचे पराठे कधीच फाटणार नाहीत आणि पुरीसारखे टम्म फुगतील. मग त्यासाठी आहे ना, गव्हाचं पीठ घ्यायचं चाळून, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं व पाणी टाकून आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. पाण्याने पीठ मळून झालं की थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं. आता असं परफेक्ट पीठ मळालं की झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं मस्त भिजून द्यायचं. तोपर्यंत उकडलेले बटाटे ना मॅशरने मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकायची. मसाल्यांमध्ये थोडी जिरा पावडर, धना पावडर, चिली फ्लेक्स टाकायचे. मी यामध्ये एव्हरेस्टचा तिखा लाल मसाला टाकते. मसाले टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत पीठ भिजलं की त्याचा एक छोटा उंडा काढून घ्यायचा आणि पिठात बुडवायचा आणि त्याला बोटाने असा आकार देत एक वाटीसारखा शेप तयार करून घ्यायचा. आपण आत्ता बनवलेलं बटाट्याचं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि हलक्या हाताने मस्त पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटून झाला की गरम तव्यावर टाकायचा. पराठा भाजताना गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे. पराठा असा थोडासा फुगायला लागला की त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायचा. मग काय झाला ना तुमचा पुरीसारखा टम्म फुगणारा आलूचा पराठा तयार.